सध्या ओघातल्या जिल्हा परिषद परिषद निवडणुकीमध्ये सध्याचं राजकीय वातावरण पाहता आणि सध्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागू चालू आहेत. आणि असं असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही काही ठिकाणी लढतोय, काही ठिकाणी स्वतंत्र लढतोय. आणि असं असताना खरोखरच जो काही सध्या सत्ताधाऱ्यांचे काही खेळ चालू आहेत, अक्षरशः निवडणूक लोकशाही जिवंत आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे. आणि अशा कठीण प्रसंगी सुद्धा विरोधकांचं खच्चीकरण करण्याचं काम हे सत्ताधाऱ्यांकडून गेली कित्येक वर्ष चालू आहे. तरी सुद्धा महाविकास आघाडी म्हणून जिल्ह्यात किंवा काँग्रेस म्हणून आम्ही त्या ठिकाणी जास्त लढत देण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि या प्रयत्नांना नक्कीच जनता साथ देईल असं मला या ठिकाणी वाटतंय. खरोखरच हे एक आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून किंवा काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून खरोखर आम्हाला ही धक्कादायक बाब आहे. कारण असं असताना जे काही उमेदवार सेनेचे असतील किंवा महाविकास आघाडीचे असतील, काँग्रेसचे असतील, ज्या ज्या उमेदवारांना पक्षाने फॉर्म विश्वासाने दिला त्या लोकांनी का मागे घेतले फॉर्म हा संशोधनाचा विषय आहे. पण असं असताना जे काही सत्ताधाऱ्यांकडून जे काही प्रयत्न झालेत विरोधकांना फोडण्याचे, खरोखरच लोकशाही जिवंत ठेवायची आहे की नाही हा प्रश्न आहे. कारण सत्ताधाऱ्यांकडून होत असलेला लोकशाहीचा अपमान भविष्यात हे एक इलेक्शन त्यांनी अशा पद्धतीने लढवलं असेल देवगड तालुक्यातील, पण पुढे इलेक्शन्स आहेत त्यामध्ये जनता या सगळ्या गोष्टीचा वचपा नक्की काढेल. पण ज्या ठिकाणी लढत होत आहेत त्या ठिकाणी मला देवगड तालुक्यात खात्री आहे की त्या ठिकाणी महाविकास आघाडी 100% यश मिळवेल. आणि म्हणजे असं हा प्रश्न विचारल्यानंतर मला एक शंका आहे की परवा सन्माननीय या मतदारसंघाचे माजी आमदार अजित गोपटे साहेबांनी ची मी परवा पत्रकार परिषद बघितली. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये किंजवडा जिल्हा परिषद मतदारसंघात जो काही उमेदवारी अर्ज घारे मॅडमने मागे घेतला आणि त्यात ते म्हणतायत की घारे मॅडमना सुद्धा खूप ऑफर्स आल्या, पण त्या ऑफर्स कोणाकडून आल्या हा मोठा संशोधनाचा विषय आहे. म्हणजे त्यांचीच लोक मान्य करतायत की आम्ही लोकांना ऑफर्स दिले, पैसे दिलेत, असं त्याचा अर्थ होतोय. मी सामान्य कार्यकर्ता म्हणून मी तोच अर्थ घेतोय की त्यांनी अशा ऑफर्स त्यांच्याच पक्षाकडून दिल्या गेल्या की काय. किंवा मला तर खात्री आहे किंजवडे जिल्हा परिषद मध्ये बोलायचं झालं तर किंजवडे जिल्हा परिषद मधून मला वाटत नाही की विरोधकांकडून घारे मॅडमना ऑफर गेल्या असतील. आणि जर सत्ताधारी पक्षाचेच माजी आमदार जर असं बोलत असतील तर हा मोठा शोषणाचा विषय आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा सुज्ञ जनता या गोष्टीचा विचार करते आणि त्याचं उत्तर नक्कीच 7 तारीखच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्की देवगडची जनता देईल. नाही, आरोप करणं सोपं आहे किंवा ठीक आहे, आरोप 2 मिनिटं आपण मान्य करू, पण उमेदवारांना असं आमचं झालं नाही. आम्ही प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणचे उमेदवार त्या मतदारसंघातले उमेदवार उभे करण्याचे आम्ही प्रयत्न केले. काही ठिकाण अपवादात्मक 1-2 ठिकाणी त्या गोष्टी मला वाटतं तालुक्यात आमच्या एक त्या 2 ठिकाणीच असं असेल की त्या ठिकाणी इकडचा उमेदवार बाहेरचा उमेदवार त्या ठिकाणी आम्ही आयात केला किंवा. पण असं असताना जो काही देशातला पक्ष म्हणून जे काही गाजावाजा करतायत किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्यांची सत्ता गल्ली ते दिल्लीपर्यंत म्हणजे बोमा मारतायत त्यांची परिस्थिती तीच आहे की उदाहरणार्थ जर पडेल तो पुरळचा मतदारसंघ घ्या, मंचे मतदारसंघ घ्या, आमच्या इथला कुणकेश्वरचा मतदारसंघ घ्या, इथले जे उमेदवार आहेत ते आधी कुठच्या मतदारसंघातले आहेत. सत्ताधाऱ्यांवर ही जो वेळ काय येते आहे की तुम्ही जुन्यांना किंवा आपल्या जास्त लोकांना संधी देऊन कुठेतरी निष्ठावंतांवर अन्याय करण्याचं काम करताय की तुमच्याकडे उमेदवार नाही म्हणून दिलात. हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. त्यानंतर असं असताना खरोखरच उदाहरण तर कुणकेश्वर मतदारसंघाचा घेतला तर सन्माननीय उगले साहेबांबद्दल आदर आहे, पण आदर असताना उगले साहेबांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंत ज्या व्यक्तीने प्रवास केला त्या व्यक्तीने त्या ठिकाणी पंचायत उभं राहून कुठेतरी त्या ठिकाणी सामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी उभा राहून तिथून निवडून आला असता आणि तो जर सभापती झाला असता तर खरोखरच एक आम्हाला एक वेगळ्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून किंवा आम्ही विरोधक म्हणून किंवा एक नागरिक तालुक्याचा एक नागरिक म्हणून आम्हाला खूप आनंद झाला असता. पण सगळं एकंदरीत बघितल्यानंतर जी मंडळी गेली जी पदं भोगली आहेत तीच मंडळी पुन्हा त्यांना संधी देऊन कुठेतरी निष्ठावंतांना बाजूला करण्याचं काम इथल्या भाजपने केलंय. जर जी लोक आरोप करतायत त्या लोकांनीही जरा थोडस आजूबाजूला बघावं एवढंच या निमित्ताने मी सांगतोय.
त्याचबरोबर आमचे सन्माननीय मित्र संदीपसिंह साटम साहेब हेही पुरळ मतदारसंघातून इच्छुक होते, पण सन्माननीय पक्षाने मर्जीतल्याच लोकांना त्या ठिकाणी उमेदवारी देऊन किंवा जर किंदुरा जिल्हा परिषद मतदारसंघातले ओगले साहेब जर मुनगेला चालत असतील तर शिरगावचे आमचे मित्र संदीप साटम पुरवळ्याला का नाही चालू शकत, हा एक संशोधनाचाच विषय आहे. त्यामुळे हे जे काही भाजपचं राजकारण चाललंय हे प्रत्येकाच्याच जवळून चाललेलं आहे आणि असं असताना प्रत्येकाने याचा गोष्टीचा विचार करावा एवढंच या निमित्ताने मी सांगतोय.